टीम कॅप्टन रोशन जाधव आणि साथीनं फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय नितीन. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वेदांत पाटील. वेदांतला आपण पाहतोय अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू टीम सागावचा आपण पाहू शकाल. सागाव म्हटलं तर चिन्मय असतील, सूरजला आपण पाहतोय, सोबत वेदांत असतील, रोहित असतील. जबरदस्त खेळ या सर्वांच्या माध्यमातून एक फिरकीचा जादूगर देखील या संघातनं आपल्याला अवधूत म्हात्रे पाहायला मिळतं. एक संतुलित संघ आहे. नेहमीच चर्चा ह्या संघाची कल्याण डोंबिवलीमध्ये आपण सातत्यानं पाहत असतो आणि त्यांच्यासमोर उभा असलेला संघ तो देखील तितकाच धाकड आहे, ज्यामध्ये आपण रोशन जाधवला पाहतो, लखन जाधव असतील, सोबतच आपण नितीनला देखील पाहतोय. एक जबरदस्त संघ हा देखील आहे. नेहमीच आपण पाहतोय चर्चेत रोशन सातत्यानं राहिला आहे, पायकरमॅन म्हणून त्याची देखील ख्याती आहे, परंतु समोर वेदांत पाटीलचं आव्हान असेल. 5 षटकं, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, गेम ऑन. तर प्रेक्षकांना विनंती, खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षकांनी बसायचं नाही. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, प्रहार केलाय, प्रॉपर टायमिंग, मिड विकेटच्या वरतून हवाई यात्रेसाठी बॉल सीमारेषा पार, आलाय दमदार षटकार. काय जबरदस्त षटकार टोकलाय, जणू काही घरून सेट होऊन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आल्या नितीननं ठोकलाय षटकार आणि धावफलक 6 या अंकानं सुरू केलंय. षटकारनं वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन करत असताना सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश हा मोठ्या फटक्यानं केलाय. म्हणजे इरादे स्पष्ट केलेत. समोर मोठा संघ आहे, बलाढ्य संघ आहे आणि 5 षटकामध्ये किमान 60+ धावा आम्हाला बनवायच्या आहेत, ही रणनीती आणि हे डावपेच साफ स्पष्ट करत असताना टीम नेवालीपाडा आपल्याला पाहायला मिळेल. जय बापदेव सायरी स्पोर्ट नेवालीपाडा आपल्याला पाहायला मिळतोय. आज या संघाला पुरस्कृत केले प्रणित पाटील यांनी, त्यांचं देखील आपण नक्कीच स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त षटकार, आज आगाज दमदार झालाय. काल देखील आपण पाहिला या स्पर्धेमध्ये धावसंख्येचा उच्चांक होता असताना तब्बल उच्चांक नोंदवला तो 76 धावसंख्येचा. इथे देखील फटका लाजवाब आहे. 1 more hit, अनदर 1, सलगता दुसरा षटकार टोकलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. सलग षटकार पाहायला मिळतात. अगदी क्रीजच्या खोलीचा वापर करत असताना आपण नितीनला पाहतोय. आक्रमक शैलीनं त्यानं सुरुवात केली आहे. सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार वेदांत पाटीलला सध्या तरी तो आसमान दाखवत असताना चर्चा करत असताना संघनायक सोबतीनं काही खेळाडू दर्शवतात की कशा पद्धतीनं नितीनला रोखायचं. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 मोठे प्रहार त्यानं दाखवलेत आणि या फलंदाजाला सध्या तर रोखणं कठीण बनलंय. परंतु या खेळपट्टीवरती पहिल्या दिवसापासून जर विचार केला तर बॅलन्स स्थिती आपण पाहतोय. गोलंदाज फलंदाज दोघांना देखील या खेळपट्टीने योगदान दिलं. अचूक टप्पा आणि दिशेवरील नियंत्रण, गोलंदाज देखील वर्चस्व गाजवू शकतो, परंतु सध्या वर्चस्व फलंदाजचं. फुल्लेंचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक रिंगणाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इनफिल्डमध्ये सध्या तरी ऑफसाईड पॅक करण्यात आली आहे ती सागावच्या माध्यमातून. धाव 1 मिळेल. स्ट्राईक रोटेट करत असताना 13 अंकावरती नितीन आणि आता प्रथमतः आपण स्ट्रायकिंग एंडला रोशनला पाहतोय. इथे देखील आक्रमण चढवलंय. झेलची शक्यता आहे का नाही, या प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना सीमारेषा पार, आलाय दमदार रुबाबदार षटकार. दोन्ही फलंदाजांनी इरादे स्पष्ट केलेत. ती जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्या विरोधात आक्रमण करायचं आणि प्रतिस्पर्धी संघाला पिछाडीवरती नेण्याचं काम करायचं, दडपणाखाली आणायचं. सध्या तर ती रणनीती आपण जर्मान जे बापदेव सायुरी स्पोर्ट नेवाळीपाडाची पाहतोय. दमदार संघ आहे आणि दमदार कामगिरी सध्याच्या स्थितीला आपण त्यांची पाहू शकाल. तब्बल 3 षटकार या पहिल्या षटकामध्ये, 4 बॉलमध्ये 3 आलेत आणि 1 सिंगल. एकंदर 19 अंकावरती धावफलक अगदी वेगानं झेपावत असताना बॅटिंग करतोय. प्रथमतः टॉस गमावला, प्रथमतः आम्हाला देखील फिल्डिंग करायची होती, परंतु आता बॅटिंगमध्ये धावा जमवत असताना इथे पुन्हा एकदा त्याच दिशेनं तितकाच उंच आणि तितकाच लांब आणि पुन्हा चिन्मय दर्शक बनलाय. त्याच्या डोक्यावरून आणखीन एक हिट, सलगता दुसरा. आता मात्र रोशनच्या बॅटमध्ये प्रहार. सुरुवातीला नितीननं सलग 2 ठोकले आणि त्यानंतर आता रोशनला जशी स्ट्राईक मिळाली त्याच्या बॅटमधनं देखील सलग 2 षटकार येत आहेत. नेवालीपाड्याचे सन्माननीय नितेश पाटील यांचं आगमन झालं. त्यांना विनंती, या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल.
जबरदस्त बॅटिंग. आघाडीच्या गोलंदाजावरती चढवलेलं हे आक्रमण आपण पाहतोय. फुल लेंथ होता, ड्राईव्ह केला स्वतःच्या फॉल थ्रूमध्ये, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर दोघांनी 3-3 चेंडू फेस केलेत आणि दोघांचं योगदान 13-13चं. एकांतरित एका षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या तब्बल 26 पाहायला मिळत आहेत. बिनबाद अगदी ताबडतोड सुरुवात करत असताना टीम निवालीपाडा. यानंतर पुढील जी मॅच असणार आहे ती डायगर आणि त्यांच्या विरोधात शिवकर हे दोन संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघांना सूचित करतो की लगेचच आमच्या स्पर्धेच्या दिशेनं आपण रवाना व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा हायलाईट सध्या तरी आपल्याला टी व्ही स्क्रीनवरती किंवा स्मार्टफोनवरती पाहायला मिळेल. सागाव संघ टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, परंतु बॅटिंगमध्ये धावा कमावल्यात. एका बाजूनं नितीनचं आक्रमण तर सोबत रोशन जाधव देखील बरसलाय. सलग दोघांनी 2-2 षटकार ठोकलेत. तब्बल 4 षटकार एका षटकात आलेत आणि पॉवर प्लेचा पूर्णतः वापर करत असताना टीम निवालीपाडाला आपण पाहिलं. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता गोलंदाज रोहित भुईरला आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू हा देखील, परंतु फ्रंटलाईन गोलंदाजाला मार बसलाय. आता कुठे का होईना चर्चा किंवा चिंता सातत्यानं सतावत असावी ती टीम सागावला, परंतु कमबॅक करावा लागेल. क्षमता आहे या संघामध्ये किंवा ह्या खेळाडूमध्ये देखील. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि सध्याच्या घडीला रोहित भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. डीपमध्ये आलेत, फटका हा देखील चांगला आहे. बॉल चाललाय तो आता लॉंग लेगच्या वरतून. स्वागत रोहितचं देखील झालंय षटकारानं. वेलकम इन टू दी ग्राउंड. वेलकम ट्रॉफी आणि वेलकम केलंय रोशन जाधवनं. जाधव बंधूंची जोडी आता लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूनं आक्रमण होतात. वाचायचं तर कुठनं वाचायचं, सध्या गोलंदाज हा विचार करत असतील. एका बाजूनं नितीन बरसतोय तर दुसऱ्या बाजूनं आता रोशन जाधवचं आक्रमण सहन करावं लागतंय. या 6च्या मदतीनं धावफलक तब्बल 32-32 या आकड्यावरती. आक्रमकतेनं सुरुवात. टॉस गमावलाय, परंतु बॅटिंगमध्ये भलं मोठं टार्गेट उभं करायचं आहे आणि सध्या तर ती रणनीती आणि चित्र स्पष्ट केलं दोघांनी देखील. पुन्हा त्याच दिशेला वन्स अगेन. आता देखील रिझल्ट सेम. बॉल सीमारेषा पार. 1 मोर हिट. षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण, षटकारांची भाषा सध्या बोलत असताना आतापर्यंत 8 चेंडू समाप्त झालेत आणि त्यापैकी तब्बल 6 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे घरून इरादा करून आलेत की सिंगल डबल नाही आहे तर फक्त षटकार ठोकायचे. सध्या तरी ती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. रोशन अगदी क्रीजच्या कोण्यामध्ये फॉलो केलं होतं ऑफस्टिकला आणि तदनंतर दाखवलेला हा जबरदस्त षटकार. या 6नं धावफलक तब्बल 38-38 वरती आणि वैयक्तिक रोशन पोहोचलाय 25 अंकावर. दरम्यान हा देखील फॉलिंग स्वीप. बॉलला फेकून देत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषा पार. सलगचा हा 3रा षटकार. काल वेलकम 11 उसाटण्याच्या संकेत पाटीलनं सलग 3 षटकार ठोकले होते आणि तो संघ क्वालिफाय देखील झालाय. आणि आज सलग 3 षटकार ठोकरत असताना निवालीपाडाचा स्टार क्रिकेटर रोशन जाधवला आपण पाहतोय. आयकरमॅन म्हणून या खेळाडूची ख्याती मलंगड विभागामध्ये का केली जाते ते सध्या त्याने दाखवून दिलंय. 7 चेंडू 31 वरती खेळतोय. जवळजवळ 500च्या स्ट्राईक रेटनं सध्या त्यानं धावा बनवल्यात. रोहित भुईर त्याच्या विरोधात चढवलेला हा हल्ला आपण पाहतोय. सलग 3 चेंडू आणि आता 3 मोठे प्रहार. आता कदाचित दिशा त्यानं बदलवली आहे. आता राऊंड द विकेटनं आलाय आणि आता चांगला चेंडू. सलग 3 आल्यानंतर जशी दिशा बदलवली त्यानंतर थोडीशी दशा देखील ठीक आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की सलग 3 आले होते त्यानंतरचा हा चांगला चेंडू फॉलो केलं ते फलंदाजाला देखील. विथ द अँगल हा बॉल देखील बाहेर निघत होता आणि तिथे बीट झालाय तो रोशन. डॉट चेंडू 44 विदाउट लॉस ही कामगिरी. फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, सिंगल तर कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल परंतु नकार आलाय. बचेंगे तो और भी लढेंगे हा बाणा सध्या तरी आपण पाहतोय. बचेंगे तो और भी लढेंगे हे वाक्य ऐकल्यानंतर पाणीपताच्या आमच्या दत्ताजी शिंदे यांची आठवण होते आणि आजचा दिवस देखील तोच आहे. कारण की आज 14 जानेवारी मराठ्यांचा रणसंग्राम आठवण्याचा दिवस आहे. पाणीपताचं युद्ध याच दिवशी झालं होतं, त्याची आठवण जरूर झाली. इथं डॉट चेंडू आलाय. दिशा बदलवल्यानंतर कुठे का होईना सफलता रोहित भुईरला मिळाली. सलग 3 मोठे फटके आले होते. त्यानंतर राऊंड द विकेटनं जसा तो आला 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव त्याने खर्च केली. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्कोर कार्डवरती 45 आपल्याला पाहायला मिळतात. विदाऊट लॉस ही कामगिरी
म्हणजे गडी एकही गमावला नाही ही जमेची बाब निवाली पाडासाठी असेल, कारण की तब्बल 2 षटकात 45 बनवल्यात. धावसंख्येचा वेग जर आपण पाहिला तर 22.50 या गतीनं मात्र 2 षटकात धावा बनवल्यात. बॅटिंग करत असताना जनमान जय बापदेव निवाली पाडा या टीमनं हे केलं छान या उसटणेवाल्यांनी, आज सामने बघायला केली गर्दी या रसिकांनी. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. थँक्यू. या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग डीजे सँडी आज आमच्यासोबत जोडलेत. स्वागत त्यांचं देखील. त्यांना देखील मकर संक्रांतीच्या भरपूर साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. खरं तर एक नामांकित डीजे म्हणून डीजे सँडी यांची आपण ओळख पाहिली आहे. काल आल्यानंतर प्रथमतः आनंद वाटला. शिवाय सँडीला किंवा सँडीचा सेटअप आम्ही पाहिला, कारण की आमचा आवाज तुमच्यापर्यंत सहजतेनं पोहोचतो आणि अगदी क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि सोबतच GTC अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या साऱ्या काही गोष्टी जेव्हा आमच्या समवेत असतात तेव्हा समालोचन करणं आमच्यासाठी थोडं का होईना सोपं असतं. सुजलचं कौतुक करूया. सध्या तरी ते ऑपरेट करतायत. आणि कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक. काल देखील बऱ्याचशा गोष्टी अगदी कौतुकास्पद त्यांनी देखील केल्या होत्या. अवधूत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती, जादुई गोलंदाज. फिरकीचं आक्रमण सध्या फुलटॉस, परंतु लाईन लेंथ मिस केली आहे. स्वतःच्या डोक्यावरती सध्या तरी हात मारत असताना रोशनला आपण पाहतोय. कदाचित फुल लेंथवरती मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु ती लेंथ मिस केली. सध्या तरी स्वतःशी हीच चर्चा रोशन करत असताना पाहू शकाल. अगदी बॉल स्लोवर होता, फ्लाईट दिली होती, ललचावलं होतं त्या अवधूतनं. आणि ही शैली अवधूतची देखील राहिली आहे. विकेटसाठी तो नेहमीच जातो. आणि स्पिनर गोलंदाज जेव्हा जेव्हा आपण चायनामॅन कुलदीपला पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती इंडियासाठी, इथे देखील काय घडलंय, ज्या विकेटची आवश्यकता होती एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, बिग विकेट डाऊन, रोशनला परतावं लागेल. ज्या कार्यासाठी अवधूतला आणलं होतं ते कार्य त्यानं पूर्ण केलंय. आणि फर्स्ट विकेट डाऊन 32 या अंकावरती वैयक्तिक रोशन परतलाय. निवाली पाडाला पहिला धक्का. क्या बात. नवीन फलंदाज करण ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. गुणवान खेळाडू, शैलीदार हा देखील खेळाडू आपण पाहतो निवाली पाडाचा. नेट क्रमांक 3 वन डाऊन साठी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोर अवधूत म्हात्रे राऊंड द विकेटनं. फिरकीचा हा चेंडू पुन्हा फिरकीच्या जाळ्यात अडकवलं की काय, झेलची संधी आणि टिपला झेल. सलग विकेट. सुरुवातीला सलग षटकार पाहिले, परंतु आता गोलंदाजचं वर्चस्व पलटवार सागावच्या वतीनं. अवधूत म्हात्रेचा हा वार, सलग 2 चेंडू आणि 2 विकेट. डीजे धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा. 2 षटकामध्येच 45 आल्या होत्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल धावा आल्या होत्या त्या 26. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 19. आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती अनिल म्हात्रेला आपण पाहतोय. च्या आघाडीची जोडी, त्यापैकी रोशन बाद झालाय. नितीन जाधव अजूनही ऑफ स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडवरती तो आता सध्या आहे. 13 वरती तो खेळतो. 4 चेंडू त्यानं फेस केलेत. आणि आता नवीन आलेला फलंदाज ऑन स्ट्राईक अनिल म्हात्रे पाहायला मिळतोय. चांगला चेंडू समोरच्या दिशेला उडवला, झेलची शक्यता. विकेट हॅट्रिक. सलग 3 चेंडू 3 विकेट. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक अवधूत म्हात्रेच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या अवधूत साठी. नवीन फलंदाज निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु ब्रेकथ्रूची गरज असताना गुच्छामध्ये विकेट येत आहेत. विकेट हॅट्रिक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला एज अँड टेकन कार्ड बेंचच्या माध्यमातून रोशन बाद झाला. त्यानंतर पुन्हा एकदा झेलबाद आपण होताना पाहिलं ते करणला आणि त्यानंतर अनिल देखील बाद झाला. सलग 3 चेंडू आणि 3 विकेट. पहिला डॉट टाकला होता. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. एकही धाव खर्च केली नाही.
ती अवधूत मात्रेनं जबरदस्त. अगोदर देखील मी म्हटलं होतं की जादूही गोलंदाज आहे आणि आज सध्या तरी फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला अवधूत मात्रेची पाहायला मिळते. कमबॅक गरजेचं होतं आणि हे जबरदस्त कमबॅक मी तरी म्हणेन सागावसाठी. पलटवार होणार नाही तो सागाव संघ कसला आणि सध्या तरी सागावचं पलटवार आपण पाहतो निवाली पाडाच्या अगेन्स्ट. जबरदस्त गोलंदाजी. या षटकाची अत्याधिक आवश्यकता होती ती टीम चेहरादेव सागावला. जबरदस्त गोलंदाजी. पॉवर प्ले संपल्यानंतर फिरकीचं आक्रमण लावलं होतं आणि त्या आक्रमणाखाली आता सध्या तरी जरूर फसला आहे तो निवाळी पाडा संघ. 3 आघाडीचे फलंदाज बाद झाले ज्यामध्ये महत्त्वाचा रोशन बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज आता खेळपट्टीवरती टिकून खेळण्याचं कार्य करत नाही या दरम्यान. हा चेंडू हा बॅकलिपनं मोठा फटका दाखवायचा होता परंतु पडल्यानंतर पुन्हा बॉल थोडासा बाहेर जातोय. ही कला सध्या सादर केली आहे. लेग ब्रेक चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजसाठी आणि सध्या तरी त्यामध्ये यश अवधूत मात्रेला. 5 चेंडू एकही धाव नाही आहे आणि विकेट हॅट्रिक. अंतिम बॉल निर्धाव षटक पाहायला मिळेल का या स्पर्धेत? पहिलं निर्धाव येऊ शकतं. दरम्यान हा चेंडू काय घडलंय? बॉल चालला मागे थर्डमॅनला. यष्टीरक्षकाला बॉल गॅदर करणं थोडंसं कठीण होतं. धाव एकतर प्राप्त झाली आणि धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये आले. अतिरिक्त मध्ये ती धाव जाईल. या षटकात एकही धाव खर्च केली नाही. ती गोलंदाजी करत असताना गोलंदाज अवधूत मात्र व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. ज्या ठिकाणी विकेटची आवश्यकता होती गुच्छामध्ये विकेट देखील मिळवले आणि संघाची स्थिती चांगलं करण्यासाठी महत्त्वाचं योगदान अवधूत मात्रेचं राहिलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 46 धावा. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत डायगर आणि त्यांच्या विरोधात शिवकर. जर्मन डायगर आणि विरोधात शिवकर हा संघ खेळताना पाहू शकाल. त्यानंतर सोनारपाडा SP11 सोनारपाडा आणि विरोधात श्रीमलन वावंजे संघ खेळले आणि त्यानंतर उंबारली आणि विरोधात गणेशपुरी हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तिरंगा 11 यस. आणि एक मध्ये मॅच देखील आहे ती F गटामधील असेल. ती 3री मॅच आपण खेळवतो. तिरंगा 11 शिवकृपा नागझरी आणि विरोधात जळमन शिरवली अशी ती मॅच असेल. ती 3री मॅच आपण खेळवतो. परंतु या पुढील जी मॅच आहे ती जळमन टायगर आणि विरोधात क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाला हा पहिला ऑफिशियल कॉल. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. तर टायगर आणि शिवकर संघ आपण सुसज्ज राहायचा आहे. ना बॅक टू क्रिकेट. बोलूया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला आणि 46 धावफलकावरती 3 गडी आतापर्यंत बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी हरीश मात्रेला आपण पाहतोय. समोर फलंदाज नवखालीला निलेश आणि साथीनं विचार केला तर नितीन जाधव जो बराच काल ऑफ स्ट्राईक आहे त्याला ऑन स्ट्राईक यावं लागेल कारण की त्याच्या बॅटमध्ये देखील सलग 2 षटकार आपण सुरुवातीलाच पाहिले होते आणि त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. सध्या तरी गोलंदाजी ट्रॅकवरती नौका गोलंदाज 4 षटका आणि 4 फ्रेश गोलंदाज. कदाचित पुन्हा सेकंड स्पेलमध्ये अवधूतला आपण पाहू शकता. ज्या प्रकारचं त्याचं कार्य राहिलं आहे ते पाहता निश्चित दुसरं षटक त्याच्या खांद्यावरती असेल ह्यात शंकाच नाही आहे. परंतु सध्या तरी 4थ्या षटकामध्ये आपण हरीश मात्रेला पाहतोय. वर द विकेटनं इथे देखील रिव्हर्स खेळताच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाही या खाली क्षेत्राचा वापर केला आणि बॉल एका टप्प्यावरती सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती हरीशचं स्वागत. आलाय चौकार. तर उसाटणे अड्डा मागेच सध्या शर्यती देखील चालू आहेत. उसाटणे गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेट पटलावरती देखील हे गाव हायलाईट आहे. बऱ्याच मोठ्या स्पर्धा आपण पाहतो ह्या गावातनं होतात देखील. 3 संघ अतिशय चांगलं खेळ देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून बैलगाडा शर्यत म्हटली तर मोठ्या संख्येनं प्रेक्षक देखील सध्या आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. छकडासोबत टेम्पोमध्ये बैल जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मागेच शर्यती देखील चालू आहेत. म्हणजे जो प्रेक्षक मायबाप इथे आलाय जो शर्यतीचा शौकीन असेल मागे गेला तर शर्यती देखील पाहायला मिळतील आणि पुढे आलात तर हे क्रीडांगण अर्थात ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते जिथे क्रिकेटचा थरार सध्या तरी आपण अनुभवत आहेत. हरीश मात्रे पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत झालंय. आता आक्रमण निलेश जाधवचं देखील पाहायला मिळेल. वैयक्तिक 4 वरती आता तो देखील पाहायला मिळेल. फटका हा देखील चांगला आहे. ओव्हरची कव्हर आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक टिपला झेल संपलाय खेळ. आता
निलेश जाधवचा धक्का चौथा बॅटिंग टीम नेवाली पाडाला. नजर लोका सँडी सँडी असल्यानंतर ही समय सूचकता नेहमीच असते. जेव्हा जेव्हा आम्ही वक्तव्य करतो त्याला अनुरूप गीतं त्याच्या माध्यमातनं आणि जरूर त्याने दर्शवलं की ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा रायगडामध्ये जरूर ज्या अड्ड्याची चर्चा होते बैलगाड्या शर्यतींमध्ये अर्थातच उसाटण्याचा तो अड्डा भौगोलिक परिस्थिती त्याची अतिशय सुंदर आहे. भरपूर मोठा पटांगण आपल्याला पाहायला मिळतोय. पार्किंगसाठी देखील भली मोठी जागा आपण पाहतो. प्रेक्षकांना देखील उभं राहण्यासाठी तिथे अतिशय चांगलं क्षेत्रफळ आपण पाहतो. एकंदरीत पूरक असा हा अड्डा आणि क्रिकेटसाठी देखील तितकाच पूरक हे क्रीडांगण आपण पाहतोय. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 50चा पल्ला सध्या तरी गाठलाय परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. अर्थातच या गावचे जावई आमचे प्रेम गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करूया की व्यासपीठावरती आपण स्थानपन्न व्हावं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. प्रेमजी गायकवाड साहेब या जावई आहेत, आपलं स्वागत. इथे देखील फटका फसलाय. भरपूर उंच लांबीचा अभाव, दूरून क्षेत्ररक्षक येतोय. चेस दूरची होती, बॉल पर्यंत पोहोचणार तोपर्यंत बॉलनं एक टप्पा घेतलाय आणि धावा देखील 2 मिळत आहेत. अवधी होता आणि या 2च्या मदतीनं धावफलक 52 वरती. चौथं षटक काहीचं बॅलन्स षटक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, पुन्हा झेलची संधी होती परंतु क्षेत्ररक्षक डीपमध्ये होतं. सीमारेषेचं संरक्षण करताना आपण पाहिलं होतं परंतु तोपर्यंत 2 धावा घेतल्यात. मैदानाच्या आतमध्ये विजय आला आणि साथीनं नितीननं आल्यापासून फक्त 4 चेंडू फेस केलेत. मान्यवरांची रेलचल सातत्यानं आपण पहिल्या दिवसापासून उद्घाटन समारंभ जेव्हा आपण पाहिला तेव्हा देखील भरपूर सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळाली आणि कालच्या रात्रीमध्ये होम ग्राउंडवरती उसाटे संघ खेळत होता तर त्यांचे बरेचसे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळाले. अप्रतिम चेंडूफेकी. या षटकामध्ये वापसी आपल्याला हरेश म्हात्रेची देखील पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी. तर मिलिंद पाटील यांचं देखील आगमन झालंय. भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील ह्या स्पर्धेची आपण पाहतोय आणि काल देखील आयवा झेलसाठी जे आपलं मंच आपण पाहतो ह्या मंचावरती कोणी एका हातानं जर झेल टिपला तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज काल प्रशांतनं टिपला होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण खराब झालंय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्याला बीट करून बॉल डीप मध्ये दणदण करत सीमारेषा पार आलाय दमदार चौकार. फिल्डिंग झाली आणि त्याचा परिणाम केवळ एक खेळाडूला नाही तर संघाला भोगावा लागेल. 4 धावा तिथे येत आहेत. फक्त सिंगल मिळू शकले असते अशा मोमेंटला हे अतिरिक्त धावा मी तरी म्हणेन. बॉल हातामध्ये होता, गॅदर करत असताना चूक झाली आणि तदनंतर बॉल निघून गेला वेगानं. सीमारेषा पार आलाय तो चौकार आणि 4नं धावफलक 56 वरती. षटकातील अंतिम बॉल 1 to go. पुलोर लेंथ होता, ऑन साईडला खेचायचं होतं परंतु बॉल एज घेऊन चाललाय फाईन लेगला दणदण करत नॉन स्टॉप सीमा पार चौकार. चला टीम मीटिंग नको, पंच दर्शवतायत. लवकर सामने सुरू झालेत, लवकर संपायला देखील हवेत. सध्या तरी बॅटिंग स्कोर कार्ड आपल्याला आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. 10 चेंडू 32चं योगदान रोशनचं राहिलं. साथीनं जर आपण विचार केला तर नितीन जाधव तो सलामीसाठी आला होता. त्याच्या बॅटमध्ये देखील 13 धावा आल्या. 2 सलग षटकार त्यानं आल्या ठोकले होते. खरं तर इनिंगची सुरुवातच त्यानं केली होती. त्यानंतर 2 खेळाडू शून्यावरती परतले. त्यानंतर काहीचा प्रयत्न निलेशचा पाहिला आणि आता विजय जाधवनं देखील फटके दाखवलेत. परंतु आता काय घडेल. मैदानाच्या आतमध्ये नितीन खेळतात आणि साथीनं विजय जाधव प्रदर्शी ही जोडी. शेवटचं षटक आणि ज्या एंडनं विकेट हॅट्रिक मिळवली होती त्या एंडनं पुन्हा एकदा आपण अवधूतला पाहतोय. या षटकामध्ये पुन्हा अशा अपेक्षा असेल ती टीम सागावला कारण की एका बाजूने त्यांना रोखायचं आहे तर एका बाजूने या षटकात किमान 12-13 धावा जर आल्या तर या मॅचमध्ये एक फायटिंग टोटल निवाली पाडायचं आपल्याला पाहायला मिळेल.
समोर नितीन स्ट्रायकिंग एंडवरती असेल. फील्ड सेटअप करण्यात येत आहे. फिरकीचं आक्रमण म्हटल्यानंतर फिल्डिंग तितकीच महत्त्वाची बाब असेल. डीपमध्ये ऑन साईडला 4 आणि ऑफ साईडला एक लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेगाने टाकला होता. बॉल आलाय तो आता लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध पुन्हा मिस फिल्डिंग. खरं तर ह्या खेळाडूकडनं ही अपेक्षा नव्हती. त्याच्या हातातनं बॉल निसटला आणि पुन्हा 4. डोंगराचे पाटील होता. खरं तर लेदर क्रिकेट देखील चिन्मय पाटील खेळताना पाहायला मिळतं, परंतु सध्या त्याच्याकडनं चुकी झाली आणि त्याची भरपाई पूर्ण संघाला भोगावी लागेल. ह्या अगोदर देखील एक चौकार आला होता, तिथे मिसफील्ड पाहिली आणि आता देखील मिसफील्ड पाहायला मिळते. या चुका येणाऱ्या सत्रामध्ये त्याची भरपाई आपल्याला धावसंख्येमध्ये करावी लागेल. सध्या तरी परिवर्तन आता डीपमध्ये पॉईंट तैनात करण्यात आलं आहे. कदाचित स्विच हिटसाठी हे जाळं सध्या तरी विणण्यात आलं आहे. अवधूत मात्रेच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती 4 मिळत आहेत. पुढील बॉल आता डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेला खेळतात. पुढे येऊन खेळत असताना प्रॉपर टायमिंग साधलंय. बॉलला पाठवले ते मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषा पार आलाय दमदार षटकार. फिरकीपट्टूंच्या समोर पदल आलित्य हे खूप गरजेचं आहे. फुटवर्क ज्याला आपण म्हणतो, डान्सिंग डाऊन दी विकेट जर आपण चालून आला तर गोलंदाजावरती देखील ते प्रेशर असतं आणि ते आपण पाहू शकाल. चौकारानंतर षटकार आता अवधूतच्या अगेन्स्ट, ज्या अवधूतनं फक्त एक लेग बायची धाव दिली होती तेव्हा अवधूत आता महागडा ठरलाय. बॉल चालला आता फाईन लेगच्या दिशेनं. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार आलाय चौकार. आहे आणि सध्याच्या घडीला अंतिम षटकात त्यानं स्ट्राईक घेतली आहे आणि त्याचं आक्रमण आपण पाहतोय. सुरुवात देखील त्यानं आक्रमकतेनं केली होती आणि शेवट देखील त्याच आक्रमकतेनं करण्याचा इरादा त्याचा सध्या पाहायला मिळतो. चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा आलाय चौकार. प्रत्येक लेन त्याने खेळून काढली आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर एक चौकार, थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जिथे लॉंग लेगला चिन्मय पाटील उभा होता तिथे चौकार आला. त्यानंतर डान्सिंग डाऊन दी विकेट समोरच्या दिशेला त्यानं आक्रमण केलं. काऊ फेसला षटकार दाखवला आणि त्यानंतर फाईन लेगला ज्या पद्धतीनं त्यानं फटका दाखवला. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण सूर्यकुमार यादवला पाहतो, अगदी चेंडूच्या खाली येत असताना बिहाइंड द विकेट तो जास्त धावा बनवताना पाहायला मिळतोय. इथे देखील तेच घडते आणि धावफलक 74 हे अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चालून आलाय गॅपमधनं. बॉल गोलीच्या वेगानं सीमारेषा पार खणखणीत असा चौकार. अप अँड डाऊन सातत्यानं पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं पहिलं षटक अवधूतचं पाहिलं होतं, फक्त एकच धाव ती देखील लेग बायची, त्याच अवधूतच्या समोर 3 चौकार आणि 1 षटकार आलाय. तब्बल 18 4 बॉलमध्ये आलेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेट कधी आपल्याला उंच घेऊन जाईल आणि कधी खाली पाडील हे सांगता येत नाही आणि सध्या तरी आता अवधूतच्या बाबतीत तेच घडलंय. पहिलं षटक चांगलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात सध्या त्याला आसमान दाखवलाय. जितका उंच तितकाच लांब. बॉल गेलाय सीमारेषा पार आलाय तो रुबाबदार दमदार षटकार. यस, तर आता चेक करण्यात येईल खेळण्यासाठी तो किती मागे आलाय. 3रे पंच, कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील हा रूल्स आपण पाहतोय. यष्ट्यांच्या मागे येऊन तुम्ही बॉल खेळू शकत नाहीत आणि आता सध्या तरी कंट्रोल रूममध्ये आमचे पंच चेक करतील एक्झॅक्टली काय घडलंय. यस, 12वा प्रतिनिधी आपण जरी पाहिलं तरी आपल्याला काही बोलण्याची मुभा नाही आहे. 3 पंच आहेत या स्पर्धेमध्ये. 3रा पंच जो काही डिसिजन देतील तो नक्कीच. यस, ओके. तर समोर यष्टांच्या पुढे राहूनच हा फटका त्यानं क्रिजच्या खोलीचा जरूर वापर केला होता. अगदी डेप्थमध्ये आला होता, परंतु षटकार टोकलाय. या 6 धावफलक तब्बल 84 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग
आता मात्र या षटकामध्ये पूर्णतः समाचार अवधूत मात्रेच आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं त्यानं पहिलं षटक टाकलं होतं असं वाटलं होतं त्याच्यावरती विश्वास नक्कीच टाकला जाईल. विश्वास टाकला, परंतु ह्या षटकात पूर्णतः त्याला आसमान दाखवलंय. मैदानाच्या आतमध्ये आपण नितीन जाधवला पाहतोय. जबरदस्त फटके, वैयक्तिक 9 चेंडूत 37 या अंकावरती तो खेळतोय. अजूनही शेवटचा चेंडू, टार्गेट सेट बॉल. किती धावा येतील आणि कितीचं टार्गेट सेट होईल हे पाहावं लागेल. एज घेऊन बॉल मागे, फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसरी धाव मिळेल का? आणि दुसरी घेत असताना रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, एक जोडली जाईल आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालंय. तब्बल धावा फलकावरती पाहायला मिळतील त्या 85 धावा. 86चं भलं मोठं टार्गेट आणि खरं तर या स्पर्धेतील उच्चांक आपल्याला पाहायला मिळतो तो तब्बल 85 धावसंख्येचा आणि तो उच्चांक नोंदवलाय टीम नेवालीपाडानं. बॅटिंग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग झाली. जय बापदेव, सायुरी स्पोर्ट जर्मन नेवालीपाडाला आपण पाहतो बॅटिंगमध्ये योगदान राहिलं. सलामीवीर दोघांचं देखील, ज्यामध्ये रोशन जाधव 32, त्यानंतर नितीन जाधव ज्यांना फिनिश टच देखील दिला, त्यानं 10 चेंडू 38 बनवल्या आणि तब्बल त्या जोरावरती नेवालीपाडानं बनवल्या त्या 85. 86चं भलं मोठं टार्गेट आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. परंतु एका बाजूला विसरून चालणार नाही. सागाव संघ त्यांचा प्रमुख पक्ष फलंदाजी आहे. नेहमीच बलस्थान त्यांचं राहिलंय. म्हणजे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 86चं लक्ष ते देखील पूर्ण करू शकतात. अशा पद्धतीची बॅटिंग ऑर्डर त्यांची देखील आहे. या मॅचमध्ये मजा येईल. मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष आपण पाहू शकाल. परंतु सामना कोण जिंकेल आणि कोण या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवेल हे जरूर ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्राच्या दिशेनं वळू. तुर्तास आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं वळत आहोत, जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूनं टायगर संघ आणि विरोधात शिवकर संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही कॅप्टन्सला मी विनंती करतो या टॉस बॉक्समध्ये आपण टॉससाठी. हॅलो, तर टॉस बॉक्समध्ये सन्माननीय मिलिंद पाटील साहेबांना विनंती आहे की मिलिंद पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. एका बाजूला खेळत असताना टीम चेअरमन टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट क्रिशा जागृत 11 तिरंगा शिवकर या दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतील. आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस रात्र आणि याच्यामध्ये बी ग्रुपच्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. एक एफ ग्रुपची मॅच देखील आजच्या दिवसामध्ये असेल. तत्पूर्वी या बी ग्रुपचा दुसरा सामना जो या ठिकाणी खेळवला जाईल टीम चेअरमन टायगर आणि त्यांच्या विरोधात क्रिशा जागृती 11 तिरंगा शिवकर. आमचे मिलिंद पाटील साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचे डिसिजन पेंडिंग असेल. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता, यंदाचं सीझन टीमसाठी कसं राहिलं आहे? कोणत्या फॉर्ममधून टीम चालली आहे? आमची टीम खूप आउट फॉर्म आहे. या स्पर्धेमध्ये खेळताय, खरं तर टीम आउट फॉर्म आहे, परंतु इनफॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न असेल. काय प्रयत्न असतील आणि आज फुल टीम आहे का? हो, नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणून देतोय. अर्थातच प्रथमतः टॉस त्यांनी जिंकला, त्यामुळे टॉस महत्त्वाचा होता. तुम्हाला प्रथमतः बॅटिंग या मैदानावरती नक्कीच करायची आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? मैदान कसं वाटलं आहे? मैदान खूप चांगलं आहे. आम्ही लास्ट 2-3 इयर आधी पण खेळलो होतो. इथे बॅटिंग करायला खूप चांगली मजा येते आणि पहिली मॅच बघितली तर 60-70 करण्याचा प्रयत्न करू आम्ही. अर्थातच या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय, तुमचा फॉर्म कसा राहिला? संघ कशा फॉर्ममध्ये चालू आहे सध्या? तरी किती पारितोषिक जिंकली आहेत सध्या या सीझनमध्ये? खेळ तर चांगला होत चालला आहे आमचा, परंतु बघूया. प्रत्येक मॅचला प्रत्येक परफॉर्मन्स वेगळा असतो. प्रत्येक प्लेअरचं काही सांगू शकत नाही कोण कधी खेळेल ते. पण टीमवर आहे. टीम जर चांगली खेळली तर नक्कीच जिंकू आम्ही. शुभेच्छा तुम्हाला देखील या ठिकाणी असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस, टीम चेअरमन टायगर वन द टॉस अँड डिसिजन इज स्टील पेंडिंग. थँक्यू सो मच. धन्यवाद. याआधी आपण आवाज ऐकला. अर्थातच साई पाटील सर, फार सुंदर समालोचन त्यांचं या स्पर्धेमध्ये राहिलं आहे. तत्पूर्वी अर्थातच वेलकम 11 क्रिकेट क्लब उसाटणी आणि या ग्रामस्थ मंडळ उसाटणी आयोजित या वेलकम ट्रॉफी 2026मध्ये आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वप्रथम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत गणपती बाप्पाला वंदन करतोय. तदनंतर ज्या राजाच्या सोबत होते 18 पगड जाती जमाती, ज्या राजाच्या पदस्पर्शाने पावन झाली महाराष्ट्राची माती,
ज्या राजाचं नाव घेता फुलून येते आपली गर्वाने छाती, असा एकच राजा या महाराष्ट्राचा, तो राजा शिवछत्रपती. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तदनंतर स्वराज्य धर्म रक्षणासाठी जिजाऊली ज्यांनी देह काया, हात जोडून वंदन करतो तुम्हा हे शंभूराया. त्या छत्रपती संभाजी महाराजांना आपण मानाचा त्रिवार मुजरा करूया. तदनंतर राखट देशा कणखर देशा तगडांच्या देशा, आणि सलाम आमचा घ्यावा हा महाराष्ट्र देशा, जो दिल्लीचेही तख्त राखतो तो हा महाराष्ट्र माझा. या महाराष्ट्र भूमीला देखील वंदन करतोय. मॅचला इथून सुरुवात होती आहे. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, पहिलाच प्रहार, पण डीपमध्ये खेळाडू आहेत, कोणती चुकी करत नाही आहेत. पकडलाय झेल आणि संपवलाय चिन्मय यांचा खेळ. पहिला धक्का, फलंदाज बाद. ऑपरेटर, खरं तरच मकर संक्रांतीचा दिवस आहे आणि सगळ्यांना आपण मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा देऊयात. अर्थातच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हा उल्लेख आपण या सणाच्या दिवशी मात्र सातत्याने करत असतो. आणि मकर संक्रांती हा असा एक सण आहे जो प्रत्येक वर्षामध्ये फिक्स डेटवरती असतो. खरं तर प्रत्येक वर्षी इंग्लिश कॅलेंडर अनुसार जर आपण चाललो तर 3 ते 4 सण आहेत, जर फिक्स डेटवरती पाहायला मिळतात. आणि त्याच्यामधलाच एक सण आहे तो म्हणजे मकर संक्रांतीचा. त्याचं कारण असं आहे की बरेचसे जे सण आहेत ते लुनार पॅनलचं जे कॅलेंडर असतं त्याच्या हिशोबाने चालत असतात. आणि जो आपला मकर संक्रांतीचा सण आहे तो सोलार पॅनलच्या कॅलेंडरच्या हिशोबाने चालत असतो. आणि त्याच कारणामुळे खरं तर ही जी तारीख आहे 14 जानेवारी, या तारखेच्या दिवशीच आपल्याला प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीचा सण पाहायला मिळतो. त्याच्या देखील आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊयात. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी फलंदाज बाद झालं. नंबर 3 वरती रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. रोशन आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर P1चं पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या सत्राकडे जर आपण वळालो तर पहिलं सत्र रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. कारण सुरुवातीच्या 9 चेंडूंमध्ये तब्बल 7 षटकार आपण पाहिलं. हायेस्ट धावसंख्या या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत बनवण्यात आली. आणि विकेट हॅट्रिक प्लस मेडन ओव्हर देखील आपण पाहिली आहे. बऱ्याचशा गोष्टी या पहिल्या सत्रामध्ये घडल्यात. आउटसाईड टॉपस्टम अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच दोनात समांतर करतात. अवांतर चेंडूचा निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि या अवांतर चेंडूच्या बरोबरीने बॅटिंग करणाऱ्या टीम सागाव संघाचं धावफलक ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही एंडनी गोलंदाजी होती. फार सुंदर मैदान असेल. यावरचा बॉल पुढे टाकला होता. ओव्हर पिच डिलिव्हरी, लॉब करण्याचा प्रयत्न. डीपमध्ये आणखीन खेळाडू आहेत. कमालीची सुरुवात होतीये बॉलिंग टीमसाठी. दुसरा धक्का मिळेल. आणखीन एक फलंदाज बाद. जय जय डिलिव्हर्ड होताना पाहिला. अगदी 5:10 पहिला बॉल या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातला. चांगली सुरुवात झाली. या पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. मोबाईलचं नेटवर्क, क्रिकेटचा फुटवर्क फार महत्त्वाचा मानला जातो. स्टेप आउट झाले होते पण गोलंदाजांनी ओळखलं आणि या अगदी यॉर्क लाईनवरती तो बॉल डिलिव्हर्ड झाला आहे. डॉट चेंडू मात्र इथून देखील येताना पाहायला मिळेल. P1चं पहिलं षटक म्हटलं की या ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या माइंडसेटने तुम्हाला फलंदाजी करायची असते. खरं तर षटकाराऐवजी जर तुम्ही चेंडू गॅपमध्ये टाकण्याकडे लक्ष द्याल, चौकार मिळवण्याकडे लक्ष द्याल, धावा मिळू शकतात. पुनश्च एकदा मिस टायमिंग. बाल बचे. कोणताच खेळाडू त्या ठिकाणी कॅचवरती पोहोचत नाही आहे. नो मॅन स्टँड देअर. चेंडू मात्र टप्पा पडला आहे आणि एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये धावून देखील घेतली जाईल. अगदी नेव्ही ब्ल्यू कलरच्या जर्सीजमध्ये खेळत असताना त्या ठिकाणी चिरादेव सागाव टीम मैदानाच्या आतमध्ये आणि व्हाईट गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन टीमच्या हनुमान नेवाई पाडाच्या जर्सीजमध्ये पाहायला मिळतं.
बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे निवाईपाडा टीमने. यावरचा बॉल पुनश्च एकदा बाहेरच्या लाईनने निघून चाललाय. आणखीन एक वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून मात्र सिग्नल घेतो. रोशन यांचं षडक आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगलं राहिलं. धावा कमी दिल्यात, विकेट त्यांनी मिळवल्यात आणि वाईट बॉल टाकण्याची मात्र आता गरज नाही आहे. कन्सिस्टन्सी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन लाईन लेंथ असं म्हटलं जात आहे. याकू टप्पाचा बॉल खराब चेंडू आहे, पनिश केलाय. छोटी गेंद मतलब खोटी गेंद. 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावेंसाठी चौकार. चार धावा मात्र इथून मिळतात. टीमची टोटल आता पुढे सरकली 7 या आकड्यावरती. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूवरती. तत्पूर्वी एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केली जाते. अँड बाय दिस 1 रन दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि टीमची धावसंख्या मात्र पोहोचली आहे. 2 विकेट लॉस झाल्यानंतर 8 धावा मात्र स्कोरकार्डवरती. पाठलाग करायचा 86चा 5 ओव्हरची मॅच आहे. आणि अर्थातच जर आपण समीकरण पाहिलं 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. 78 रन्स स्टील नेडेड फॉर बॅटिंग टीम चेरादेव सागाव. अजूनही येणारे 24 चेंडू आणि टीमसाठी 78 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. दरम्यान मंचावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या वतीनं तिळगुळ देखील आम्हाला देण्यात आला. आमचे लाडके प्रवीणजी म्हात्रे या ठिकाणी आपण पाहतोय. मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान. आणि सोबत मंचावरती आपण पाहतोय एकाच कोचवरती ऋतिक आणि श्रुतिक ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि नुकतंच आगमन होत असताना आपण पाहू शकाल आमचे सर्वांचे लाडके वेलकम 11 उसाटण्याचे भाया म्हात्रे यांचं आगमन झालंय. एक उत्कृष्ट गुणसंख्या लेखक देखील आहेत, तर त्यांचं आगमन आपण पाहतो. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा 2 विकेट लॉस झाल्यानंतर पाहायला मिळाल्या. चिरादेव सागाव संघाच्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग टॅकवरती लखन जाधव यांचा वापर केला जातोय. पहिलाच बॉल, पहिला चेंडू पायांवरती आदळलाय. 3 स्टंपच्या मधोमध सापडले गेल्यात. LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. तिसरा फलंदाज बाद. तर बुर्दुलगावचे आमचे केसीवाय यांचं देखील आगमन झालंय. किरण दादा या पण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर जरूर वेलकम 11 उसाटण्याच्या माध्यमातून आपल्याला इथे इन्व्हाइट केलं जातंय. तर विनंती या पण आपलं देखील वेलकम ट्रॉफी 2026 या पर्वामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. कमालीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साई पाटील सर, कारण की गेली बरीचशी वर्ष ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये आपण पाहिली. वेलकम 11 आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या माध्यमातून मागील वर्षी आम्हाला देखील या स्पर्धेचा भाग बनण्याची संधी मिळाली होती. तेव्हा ती स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये होती. पण यंदाचं वर्ष जेव्हा आलं तेव्हा खरं तर नवीन संकल्प आणि या नवीन इच्छा आकांक्षा ज्यांना मात्र उजाळा देखील या मैदानावरती दिला गेला. आणि डी नाईट फॉर्मॅटमध्ये वेलकम 11 क्रिकेट क्लब उसाटणे, ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांचं हे दमदार आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी 6 दिवस रात्रींमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी खेळवली जाणार आहे. आजच्या स्पर्धेची 3री दिवस रात्र मैदानाच्या आतमध्ये पहिला मॅचचा खेळ. ओहो, कमालीचा बॉल यॉर्क लाईनवरती वेगाने फेकलाय. क्विक आर्म डिलिव्हरी म्हणावी लागेल. चारोखाने चेत केलं गेलंय. जागेवरती उभं ठेवलंय. डॉट बॉल येथून देखील मात्र निघून जाईल. कमालीचं षटक. लेफ्ट हँडेड बॉलर नेहमी क्रिकेटच्या खेळामध्ये घातक मानले जातात. लखन बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि एक्सपिरियन्स इज द मोस्ट डिस्ट्रॉईंग वेपन नेहमी म्हटलं जातं. आणखीन एक दमदार बॉल. क्या बात आहे. स्लॉटमध्ये डिलिव्हर्ड होतोय, परंतु प्रचंड वेग आहे. एक्स्ट्रा पेस बीट ऑन द बॅटर. लाईन लेंथ अजूनही ओळखण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरले नाही आहेत. रितेश अगदी 2 बॉल फेस केल्यात. 2 चेंडूवरती अजूनही एकही धाव त्यांच्या बॅटमधून येत नाही आहे. टीमची धावसंख्या स्थिरावली आहे 8च्या आकड्यावरती. प्रयत्न करायचा, धावांचा डोंगर उभा केला आणि प्रयत्न करावे लागतील. आणखीन एक चांगला चेंडू. क्या बात आहे. 3ही बॉल 3ही वेगवेगळ्या लाईन्स आहे. पहिला बॉल यॉर्कर फेकला जिथे बीट झालं.
त्याच्यानंतर स्लॉटमधला बॉल थोडासा खाली राहिला, तिथे बीट झाले. त्यानंतर गुडलँड स्पॉटचा बॉल अतिरिक्त राईज झाला आणि तिथे देखील बीट होत आहेत. 3 चेंडू 3 वेगवेगळ्या लाईन लंच या ठिकाणी वापरलं गेलात लखन यांच्या माध्यमातून. बराचसा अनुभव या खेळाडूकडे. यावरचा बॉल पायांवरती आदळला. LBWची हलकीशी अपील झाली होती. उत्साह नव्हता त्या अपीलमध्ये. पंचांनी लेगबाईचं सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि एक्स्ट्राच्या खात्यामध्ये 1 धाव मात्र इथून देखील जोडली जाईल. एका धावेच्या बरोबरीने 9 आकड्यावरती टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे. 11 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत या दुसऱ्या सत्रामध्ये झाला अँड 9 for 3 ही आपल्याला सिच्युएशन टीम चिरादेव सागाव संघाची पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल एक स्टेप पुढे आल्यात आणि बॉलला सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. तुम्ही केलेत वार आणि आता आम्ही करणार पलटवार. षटकार. जे सँडी खरं तर चांगलं गाणं वाजवलं. तर विनंती असेल टीम नेवाईपाडा संघ जास्त टीम मिटिंग घ्यायच्या नाही आहेत आपण, कारण वेळेचा अभाव आहे. अगदी 5 ओव्हरसाठी 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी दिला गेला आणि 25 मिनिटांमध्ये एक सत्र कंप्लीट करणे हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण अधिकचा वेळ त्या ठिकाणी घेऊ नका. प्रत्येक ओव्हरनंतर शॉर्ट मिटिंग जर तुम्ही घेतली त्याच्यामध्ये जर तुम्ही टाईम बराचसा घालवला तर तुम्हालाच त्या अडचणी मात्र फेस कराव्या लागू शकतात. हे चित्र देखील पाहणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट धावफलकावरती पाहायला मिळते. येथून जर आपण समीकरणाचा विचार केला अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 71 धावेंची गरज बॅटिंग करत असणाऱ्या चिरादेव सागाव संघाला असतील. 18 चेंडू 71 धावेंचं समीकरण. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज देखील केलं जात आहे आणि बरेचसे प्रेक्षक आता घरबसल्या मोबाईल स्क्रीन TV स्क्रीनवरती खरं तर या वेलकम ट्रॉफीला एन्जॉय करतात. तर सगळ्यांचं देखील आपण वेलकम करूया इव्हनिंग सेशनमध्ये. यावरचा बॉल टप्पा पडलाय, थोडासा बाहेर निघत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक 2. रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून मात्र डॉट फेकला गेला. ऑन स्क्रीनवरती देखील आपण पाहिलं टप्पा पडला ऑफ स्टंपवरती, थोडासा बाहेर निघाला. विकेट कीपर यांच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. डॉट बॉलने सुरुवात होती आहे. डॉट चेंडू खेळायचे नाही आहेत. ओहो क्या बात है, लेजर कैडेट मिसाइल, तेज तर्रार यॉर्कर. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर और यॉर्कर पर हो जाती है बल्लेबाज रफू चक्कर. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे कमालीचा यॉर्कर यावेळेस पाहिला बीट करत असताना. डॉट चेंडू इथून देखील मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज रितेश 6 चेंडू आत्तापर्यंत खेळले आहेत. 6च्या 6 बॉल डॉट. पूर्ण षटक जर आपण पाहिलं वैयक्तिक कोठ्यामधलं मेडन खेळलं आहे त्या ठिकाणी बॅटर रितेश यांनी. यावरचा बॉल प्रहार केलाय. 100 सुनार की 1 लोहार की. चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नरच्या पलीकडे. षटकार. येथून मात्र आता फलंदाजांनी आपली बॅट ओपन करायला सुरुवात केली आहे. 6 बॉल जरी मी निर्धाव खेळू शकलो असलो तरी मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे हे दाखवत असताना फलंदाज रितेश आक्रमण चढवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये शांत बसण्यासाठी मी कोणता संत नाही आणि 6 बॉल जरी निर्धाव खेळलो तरी तो माझा अंत नाही. 6 धावा त्यांनी स्कोर केलात. टीमची टोटल मात्र आपल्याला पुढे जाताना 21 या आकड्यावरती इथून पाहायला मिळते. आणखीन एक हाफ टॅकल बॉल आडवा बॅटने पूल करण्याचा प्रयत्न. मिडविकेट झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत. एकेरी धाव या चेंडूवरती मात्र घेतले जाईल. एक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नाही, दिल्ली दूर अस्त कर सकता है हे ओळखून मात्र इथून आता खेळावं लागेल. मागील बॉलवरती षटकार आला होता. हाफ ट्रॅकर बॉल होता. संधी होती या बॉलवरती देखील. प्रॉपर एलिव्हेशन नव्हतं आणि त्यामुळे एकच धाव नव्हती. गोलंदाज पुनश्च एकदा तयार. डाव्या इष्टीच्या बाहेर. पंच दोनात आमच्या दिशेने समांतर करतायत. वाईट चेंडूचा निर्णय पंचांच्या माध्यमातून देखील मात्र इथून येताना पाहायला मिळेल.
लेट इव्हनिंग सेशनकडे मात्र आपण आता वाहलेलो आहोत. सूर्य आपल्या हस्ताकडे निघून चाललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरं सत्र या ठिकाणी सुरू आहे. पहिलाच मॅचचा आजच्या दिवस रात्रीमध्ये. हाफ टॅकल बॉल पुढे सरसावल्यात. कमालीचा फटका बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. फटक्यात होतं वजन. धावा अर्धा डझन. षटकार. धावा मात्र इथून देखील मिळाल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 29. 29 धावा स्कोर कार्डवरती. लढाऊ वृत्ती दोन्ही फलंदाज दाखवतात. वेदांत मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल त्यांनी फेस केलेत. 13 धाव्यांचं योगदान राहिलं. 8 चेंडू फेस करत असताना 7 धाव्यांचं योगदान फलंदाज रितेश भोईर यांचं देखील राहिलं. मिडल ऑर्डरचे बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. जर आज आपण इंडिया न्यूझीलंडची मॅच पाहिली, टॉप ऑर्डर देखील ढासाळलं होतं. KL राहुल क्रमांक 5 वरती आले. सेंचुरी त्यांनी मारली आहे. आणि यावेळेस मिडल ऑर्डरचे बॅटर या ठिकाणी खेळत आहेत. चिरा दिवसागाव. बॉल निघून चाललाय साइड स्क्रीन बाउंड लाईनच्या दिशेने. 1 बाउंड सीमा पार. धावा 4. चौकार. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये टीम चेरादेव सागाव संघाने बनवल्यात. जर समीकरणाचा आपण विचार केला, 12 चेंडू 53 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये अजूनही असेल बॅटिंग करत असणाऱ्या टीमसाठी. 12 चेंडू 53 धावेंचा विचार केला. रिक्वायर रन रेट इज अप टू 26.50. 26.5 धावा या प्रत्येक ओव्हरच्या मागे तुम्हाला घ्याव्या लागतील. पण ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ड्रोन व्ह्यू या स्पर्धेचं आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. वेलकम 11 क्रिकेट क्लब उस्साटणेचं हे कमालीचं मैदान आहे. बरीचशी मेहनत या मैदानाला उभं करण्यासाठी देखील त्यांच्या टीमने सगळ्या मेंबर्सने घेतली आहे. या आयोजनामध्ये त्यांच्या टीमच्या खेळाडूंचा आणि ग्रामस्थ मंडळ उस्साटणे यांचा फार महत्त्वाचा आणि मोठा रोल आहे. आणि काय कमालीची स्पर्धा या ठिकाणी सजवली आहे. अगदी ड्रोन व्ह्यू 360 व्ह्यू या स्पर्धेचा आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळेल. त्यासाठी या ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हचं देखील आपण विशेषतः कौतुक करूया. चांगली क्लिअरिटी, क्वालिटी आणि वेगवेगळ्या इक्विपमेंटनी या स्पर्धेला कव्हर करतात. विशेष कौतुक त्यांचं असेल. 3 ओव्हरचा खेळ झाला आहे. 33 धावा 3 विकेट लूज केल्यानंतर बॅटिंग टीम चेरादेव सागाव संघाची येणारी 12 बॉल आणि विजयासाठी 53 धावेची गरज. 26.5चा रिक्वायर रन रेट. बॅटिंग करत असताना मात्र राखणं गरजेचं आहे टीम सागाव संघाला. गोलंदाजी मार्कवरती कार्तिक जाधव न्यू बॉलर अर्थातच 3ऱ्या गोलंदाजाचा वापर या सत्रामध्ये केला जातोय. 2 षटकं वेगळी रोशन जाधव यांनी त्यांच्या स्पेलमध्ये धावा बऱ्याचशा दिल्या. परंतु यावेळेस प्रहार डीपमध्ये खेळाडू आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. रितेश पवेलियनचा रस्ता त्यांना दाखवला जाईल. हा आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. रितेश पवेलियनमध्ये परत पोहोचले गेलं. 4था धक्का बॅटिंग करताना टीम सागाव संघाला मिळाला गेला. डीपमध्ये कमालीचा झेल त्या ठिकाणी पकडला. रोशन हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होते. खरं तर आपण सत्राचं विवरण या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होतो. पहिलं षटक विकलं होतं रोशन जाधव यांनी. 8 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्यांनी मिळवल्या. दुसरं षटक चांगलं राहिलं लखन जाधव. 6 धावा दिल्या. 1 विकेट त्यांनी मिळवली. आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये आपला वैयक्तिक स्पेलमधलं दुसरं टीमसाठी 3रं षटक घेऊन रोशन जाधव आलं. 18 धावा दिल्या आणि विकेट त्यांना मिळवता आली नाही आहे. म्हणजे टोटल रोशन जाधव 2 षटकं फेकली आहेत त्यांनी. 26 रन्स 2 विकेट त्यांचा स्पेल राहिला. आणि लखन जाधव 1 ओव्हर फेकली आहे. 6 धावा 1 विकेट हा त्यांचा स्पेल राहिला. कार्तिक जाधव खरं तर 3ऱ्या गोलंदाजाचा वापर विकेट मिळवली आहे. यावरचा देखील चांगला बॉल. ठप्पा पडला. एक्स्ट्रा राईस झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात परंतु त्यांना देखील थांबवलं गेलं आहे. संघर्ष फलंदाजानं करायचा. खरं तर संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.
आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. आणखीन एक चेंडू निर्धाव. क्या बात आहे, काय कमालीची गोलंदाजी होती आहे. बॉलिंग लाईनअप खरं तर फार मजबूत आहे टीम निवाईपाडा संघाची, आणि पूर्णपणे या फलंदाजांना स्वतःच्या इशाऱ्यावरती नाचवलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. 34 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 33 धावाचा माफ करा. यावरचा बॉल कव्हरच्या वरून खेचलाय. डीप कव्हरमध्ये खेळाडू पोहोचतात. रोशन त्या ठिकाणी आहेत, बॉलला कलेक्ट करतील. आणखी एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये मात्र घेतली जाती आहे. पहिली धाव या ओव्हरमध्ये. सुरुवातीचे 3 बॉल ज्याच्यामध्ये 2 डॉट 1 विकेट हे मिळवली होती कार्तिक जाधव यांनी, आणि तदनंतर चौथ्या चेंडूवरती या ओव्हरच्या 1 धाव मिळती आहे. 34 धावा 8 चेंडू, आणि आता मात्र 52ची गरज आहे. 8 चेंडू 52 धावा पुढे सरसावल्यात. लॉफ केले बॉलला, चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हात तडाका, षटकार. सहा धावा मात्र इथून खेचल्यात वेदांत यांनी. एकटा खेळाडू आहे जो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतो आहे. पुढे सरसावल्यात. कमालीचा फटका. 2 खेळाडूंच्या मधोमध गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, पण ती गॅप शोधता आली नाही आहे. चीपमध्ये खेळाडू होती. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. बाय दिस 1 रन दिस इज द एंड ऑफ द 4th ओव्हर, जिथे मात्र टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 41. 41 धावा, लॉस ऑफ 4 विकेट. समीकरण बनेल चेरा दिवसागाव टीमसाठी येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 45 धावांची गरज आहे. चला, टाईम घेऊ नका प्लीज प्लीज. निवाईपाडा संघ वेळ घेऊ नका प्लीज. नम्रतेची विनंती आहे, कारण स्पर्धा आजच्या दिवस रात्रीमध्ये 5 वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू पडला, म्हणजे अगदी 12 साडेबाराच्या आसपास आजच्या दिवस रात्रीचा खेळ संपला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक टीमचं, प्रत्येक खेळाडूचं वेळेला केलेलं सहकार्य अपेक्षित आहे, आणि त्यामुळे विनंती असेल की आपण वेळेला सहकार्य देखील करावं. 4 ओव्हरचा खेळ संपला. 41 धावा. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आल्या, आणि तिथूनच सुरुवात झाली होती की निवाईपाडा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय या मॅचमध्ये, कारण 2 ओव्हरमध्ये धावा 14 होत्या आणि विकेट देखील मात्र 3 मिळवल्या. त्याच्यानंतर जरी 18 धाव्यांचं षटक आलं असलं रोशन जाधव यांचं, तरी कार्तिक जाधव यांनी कमबॅक केलं. षटक क्रमांक 4 फेकत असताना 8 धावा दिल्या, 1 विकेट त्यांनी मिळवली आहे, आणि त्यामुळे 6:45चं समीकरण शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज तयार आहेत. यावाचा चेंडू लीव केलाय बॉलला. दैवापेक्षा कर्म बलवत्तर असं म्हटलं जातं. चेंडू सोडण्यापेक्षा खेळण्याकडे जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर धावा मिळतील, या गोष्टीचा उल्लेख केला जातो. बॉलला लीव केलाय, डॉट बॉल आलाय. फक्त फॉर्मॅलिटी मात्र आता या मॅचमध्ये बाकी राहिली आहे की काय अशी प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे, कारण 5 चेंडू आहेत आणि 45 धावांची गरज. 5 चेंडू 45 धावा. यावरचा बॉल ऑन साईडला, फ्लिक ऑफ द रिस्क. फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू खेळपट्टीवरती घरंगत राहिला. येथून देखील आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पुढील मॅच चांगलं बॅटल त्या ठिकाणी असेल. टीम जर्मन टायगर डिसिजन पेंडिंग ठेवला होता. कॅप्टन या ठिकाणी आहेत. जर्मन टायगर संघ काय निर्णय घेतलाय? बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. यस, टीम शिवकर संघ आपण फिल्डिंगसाठी तयार आहे. क्रिशा जागृती 11 या नावाने तिरंगा शिवकर संघ खेळणार आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला निघून चाललाय 4 धावांसाठी, पण अब क्या फायदा जब चिडिया चुक गई खेत. आलाय चौकार. धावा इथून देखील मिळाल्या. 3 चेंडू आता बाकी आहेत विजयासाठी. या मैदानाच्या आतमध्ये गरज 41 धावसंख्येची. यावाचा बॉल प्रहार केलाय. हा देखील चेंडू पाठवलाय सीमा पार. देर कर दी मेहरबा आते आते, पण आलाय षटकार. दोन चेंडू आहेत आणि 35 धावसंख्येची गरज आहे. हेच प्रयत्न जर सुरुवातीपासून पहिल्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूपासून केले असते समीकरण वेगळं असतं. प्रयत्न मात्र बऱ्याचशा उशिराने केले जातात आणि एकदा का वेळ निघून गेली की कोणासाठी परत येत नाही आहे. तर मला आणखीन एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि आता 1 चेंडू 31 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल.
चला क्रेशा जागृती 11 तिरंगा शिवकर टीम फिल्डिंग करायची आहे, त्यामुळे प्लेइंग 11 रेडी ठेवायची आहे. स्विच आउट करण्याचा प्रयत्न येथून आलाय हा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या बरोबरीने हा सामना या ठिकाणी जिंकलाय, तो म्हणजे अर्थातच टीम जय हनुमान निवाई पाडा सोंगारी. व्हेरी वेल प्लेड, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टफ लक टीम चेरादेव सागाव, बेटर लक नेक्स्ट टाइम. मॅन ऑफ द मॅचकडे मात्र आपण वळूया. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक